सकाळी सकाळी उठलो आणि माझ्या डोळ्यासमोर जे चित्र दिसलं ते चित्र पाहून मी भांबावलो की माझ्या आईने सुनबाई अतिशय गुण्या गोविंदाने बसलेले होते. ते जवळ जाऊन बघितलं तर काय, आईने एक मोठा तगारा हातात धरलेला होता आणि माझ्या बाईने सुद्धा एक झाडू हातात धरलेला होता आणि झाडू केसांना लावून लावून काहीतरी कलरिंग करत होती. नंतर अजून डोळे फोडले आणि बघितलं, मग दिसलं तगाऱ्यामध्ये मेहंदी होती आणि तीच मेहंदी सुनबाई मस्तपैकी भरून भरून गिर इकडं तिकडं करून करून खाड्या खाड्या बाल करायला सुरुवात केली होती. मला काय म्हणण्यास आलं, दव्या बाले वहिनात ना उगाच काया करीस आणि काय दाखडा नाही आपलं, काही दाखडा शे का नाही ना, पण म्हातारा वहिनू तो वहिनू नाही ना, पण आपले काया करणार दिवाळी राहिनी झाली. यांचं दोघींचं प्रेम पण मी फार जलस फील करत होतो, कारण हे दोघी गोड झाले म्हणजे आपल्याबरोबर भांडण फिक्स असते. मित्रांनो, यांच्यामध्ये भांडण कशी लागली हा विचार करता करता शेतात गेलो. शेतात आलेलो होतो. ते पुण्याला कसं आहे, एकाच फ्लॅटमध्ये राहायचं, खाली जायचं, त्याच्यामध्ये मजा येत नाही. आणि मल्हारला जसं गावाला आलेलो तेव्हापासून इकडे उड्या मार, शेतामध्ये बाबांबरोबर फिर. का रे बाबा पाहिजे का तुला? हा, तिथे उतरतो खाली तू? नाही उतरत ना तू? तिथे थांबा तू. तो शौनकपा कुठे जाऊन बसलेला खाली बदाम फोडते. हिला घरी जसे काही बदामच भेटत नाही, तिचे वडील आणून देत नाही. म्हणजे घरी सगळे गोष्टी भेटत जरी असल्या ना तरी पण काही गोष्टी हे निसर्गाच्या सानिध्यात येऊन करायला जी मज्जा येते ना मित्रांनो, ती मज्जा शहरी लोकांना येऊ शकत नाही. भाऊ शेतामधनं घरी आल्यावर बघितलं तर काय, चिवड्याचा कार्यक्रम चालू होता. म्हणजे दिवाळीची फिलिंग यायला सुरुवात झाली होती. त्याच्यामध्ये मध्येच माझ्याकडनं बोललं गेलं, चाललं चिवडा खावं ना मन बाईना हातनंच खावं, जेवण बी करणं होय ना मन बाईना हातनंच खावं म्हणतं. त्याला बोलायचं घे. त्यानंतर आईना चेहरा दाखी संत कलर उडी जायला होता. बायको बोलती कुछ दिख राही नाही, आईन समोर मला बोलणं चांगलं बना ट्रायनो ट्राईन चेहरा दाखा, कॅमेरा फिरा होता. काय आई पुरी नाराज होती, मिरच्या काप राहीन ती, डोळा म्हणा सुई राहतात असं वाटणं, पण ते मिरच्यान कानान पायरेही राहतात. म्हणून सांगतो, उगाच दोघींसमोर कोणाची एकाची स्तुती उगण करायची नाही. आणि आपले जेवण पाहिजे, आपले घर मारा नाही बोसन. म्हणून बायकोने बी स्तुती मायेसमोर करून, मायने बी स्तुती बायको समोर करून. या दोन्ही भांडण चालस ना, आपले चांगलं पैसे जेवण बी भेटत नाही, अख्खा भेटत ना भांडण चालस ते चांगला रास भाऊ सोनी यासनं भांडण लावणं मी प्रयत्न करा. ते का सक्सेस होईनी राहीन तर त्यांना मी बी समजा आलं थोडाफार खायली होत. आपलं पोट मग इम्पॉर्टंट आहे, पोट भाऊ आहे ना, म्हणजे कसं पावर यस आणि पावर नाही म्हणजे चाललं यस ना, काही बी ताणतणाव राहू द्या. जो बायास ना खे तुमले माहितीच आहे, प्रत्येक घरमा हाऊस खे चालत त्यांना बात वेगळी. आमना घरमा मन बाईनं ना अख्खं थोडं मधनं चांगलं जमत थोडाफार खेवच राहत, पण येले तर 4 दिवस सासून 4 दिवस सुन्न म्हणतात. दिवाळी निमित्त आम्ही पुण्याहून तिखीला आलेलो होतो गावाला. आणि गावाला आल्यानंतर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारसचा. तर दिवाळीच्या आणि वसुबारसच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा मित्रांनो. दिवाळीला सुरुवात झालेली आहे. दिवाळीला आल्यानंतर तुम्हाला एक प्रसंग सांगतो. तिखीला आल्यापासून होतं काय, तर आल्यानंतर आईने मस्तपैकी भारी भाजी केली होती. मग भारी केल्यानंतर प्रत्येकाचं नाव काढणारच होतं. नाव काढल्यानंतर मग ते कसं राहतं, सासूही भारी भाजी करते, म्हणजे सून म्हणते की मी संध्याकाळी भाजी करेन. मग सुनेने भाजी केली, सुनेने पण भारी भाजी केली होती. नाव तर काढावं लागलं. पुन्हा आईला ते टच झालं. आणि सासू सुना अशाच प्रकारे भांडत राहाव्या आणि अशाच प्रकारे चांगल्या भाज्या आम्हाला खायला भेटावं. माणसांना लागतं तरी काय हो, चांगल्या भाज्या कराव्या. आणि ते नेहमीच ते करतात. यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढली तर अजून ते क्वालिटी वाढून जाते. ती गोष्ट भारी असते दिवाळीमध्ये, सगळेजण एकत्र जमल्यावर होणारा गोष्ट. आता आमची चहा, माझी सकाळची चहा झालेली, तरी आता ही गायत्री बनवते स्पेशल चहा. ही चहा तुम्हाला पुण्याच्या कोणत्याच हॉटेलमध्ये नाही ना कोणत्याच अमृततुल्यमध्ये भेटणार नाही. हे फक्त तिखीला आल्यानंतर प्युअर दूध असतं म्हणून हेच अमृततुल्य असतं आमचं. काय गायत्री, कसं वाटतं तुला? सध्या स्वयंपाक सगळेजण भारी का करतायत तुम्ही? सगळीकडे आनंद ओके. हा पूर्वा आहे तुला, जा मग तू पूर्वाकडे जा. हा पृथ्वी अभ्यास करते, तिच्याकडे पेन आहे. मला राहिल्यापासून फक्त पुरूच्या मागे, नाशिकला गेला तर ते ओवीच्या मागे असतो आणि पुण्याला राहिला तर दक्ष आणि सौम्याच्या मागे असतो. म्हणजे मल्हारने पुणे राहावं नाशिक राहावं की तिघी, त्याच्यासाठी जोडीदार फिक्स. ते खुर्चीवर बसून बसून आयती चहा भेटते. काय नशिबाने यार मी. चहाची क्वालिटी बघा. ही आई आलेली इकडनं. आई का ग आई, पप्पा रिटायर झाल्यापासून माझी आई प्युअर शेतकरी बनलेली आहे. पप्पा जसे शेतात जातात त्याच्या आधी माझ्या सकाळमध्ये इकडे तिकडे काय म्हणतात त्याला, बाया बोलवायला फिरत असते. कारण की ते कपाशी वेचायचं चालू आहे आणि इथे काही बाया भेटत नाही लवकर. तरी माझी आई ॲज अ शिक्षिका म्हणून जरी गावाला कार्यरत असली तरी एका शेतकरी बाई म्हणूनही कार्यरत असते. त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. आणि माझ्या इथं त्याबद्दल काय म्हणणं आहे ते ऐकायला येणार होतं, पण आई बोलणार नाही. लाईट घे दादा, पडलाय. कुठे जाऊ? नाही बंद कर, नाही बंद करू.
जास्त आलो नको. हॅलो मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे शेतामध्ये. मल्हारला सरळ धर, नाही तर मल्हार खाली निसटून जायचा. मल्हार पण दाखव जास्त वरती. हां असं धर सगळे दिसत आहे ना आता. यांना बोर होत होतं आणि शेवटी बाबांकडे जायचं होतं ना सगळ्यांना, म्हणून सगळेजण आता आम्ही बाबांकडे जायला निघालेलो आहे. कॅमेरा सोड नको म्हणजे झालं, म्हणजे बस कॅमेरा गेला म्हणजे सगळंच प्रकरण संपलं आपलं. हां काय म्हणला? मम्मा आहे ना सगळीकडे. हां मम्मा आहे इथे. सृष्टी डबा कुठे आपला? सृष्टी प्रॉपर शेतकरी बाई बनलेली आहे. आपला शोनक शेतकरी बनलेला आहे. आम्ही सगळे शेतकरी आहेत. सगळेजण बाबांना शोधताय. पटकन मारा ग आरड्या. मार. बाबा कोणत्या साईडला वाटतं? बाबा इथे खिडे गेलेले काय माहिती. शेतामध्ये कपाशी वेचायचं काम चालू आहे. सगळी मंडळी शेतामध्ये राबते. बाबा आहे ना. हो पटकन. काटा है नहीं रे, कापूस है, कापूस आहे ना रे, कापूस आहे ना. हा कापूस. अशा प्रकारे कापूस लागलेला आहे. आज कापूस वेचणे चालू आहे. अच्छा अच्छा. दिसणार नाही तुम्हाला. किती लोक आज कापूस वेचायला? 12-13 लोक आहे. कपाशी एवढी वाढली डोक्याच्या वरती असल्यामुळे समजणार नाही. तुम्हाला कपाशी दाखवतो बघा तिथे. लालू भाऊ तयार आहे. तिथे टोपलं घेऊन जाईल तो. लालू भाऊ येतोय टोपलं घेऊन. ये पटकन आहे. दिवाळीमध्ये भाजी आलेले आहेत. एक भाजी बाकी अजून यायची. आणि सगळेजण बघा असे सगळे मंडळी गावी आल्यानंतर सगळे एकत्र बसले राहतात. आई काला मोडते. प्रत्येकाच्या ताटलीमध्ये बघा काला मोडून रेडी आहे. फक्त मल्हारच नाही आहे. आमचे जुने दिवस आठवले. आम्ही पण असं दिवाळीला जेव्हा मामाकडे जायचो तेव्हा खूप मैफिल जमायची आणि सगळेजण आम्ही एकत्र बसायचो. म्हणून म्हणतात ना ते दिवाळीला सगळेजण जमतात, गप्पा सप्पा होतात. तर ह्या जुना चालीरीती, जुना परंपरा असेच चालू राहावेत. हां ह्याच गोष्टी जेव्हा आपण मोठे होतो ना ह्याच गोष्टी आपल्याला आठवतात आणि त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी उपभोगता येत नाही किंवा फक्त त्या एक मेमोरीज म्हणून सेव्ह होऊन जातात. म्हणून आज आपल्या भाषांबरोबर हे दिवस काढा ज्या माझ्या मामाने आमच्यासोबत काढले होते. हे दिवस खूप मेमोरेबल राहणारे आणि मोठे झाल्यावर नक्कीच आठवणार आहे मित्रांनो. असे प्रसंग तुमच्या इथे तुमच्या बरोबर घडत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. चालू का बघ दवाखाना झाल्यावर मल्हार बाय कर. त्या बाळाला बाय करतो ना तिथं. काउंटने आलेले आहेत ना अजून. नंबर खूप गर्दी आहे दिवाळीनिमित्त. एवढी गर्दी झालेली आहे. आता समजेल नंबर केव्हा लागतो. ताऊ आणि दादा येत आहेत त्यांच्या मित्राला भेटायला. त्याच्यामुळे सेटिंग लागली.